थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कुठे आहोत. हो, एनडी स्टुडिओला. चला तर मग एनडी स्टुडिओला भेट द्यायची असेल तर माझ्यासोबत नक्की हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नक्की तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओला आज आपल्याला भेट द्यायची आहे. तर चला एनडी स्टुडिओला कर्जतमध्ये. एनडी स्टुडिओ हा मुंबईच्या उत्तर उपनगरातील कर्जत महाराष्ट्र येथे असलेला चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती स्टुडिओ आहे. गेटमधून प्रवेश करताच समोर आपल्याला दिसतात ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ मूर्ती. त्यांना वंदन करून आत प्रवेश करतो. तर त्या तिकडे आपण तिकीट काढायची आहे. 500 रुपये तिकीट आहे एंट्री. आणि आतून नंतर मग आपण आतमध्ये जाऊ. बॉक्स ऑफिस बॉक्स ऑफिस बॉक्स ऑफिस. शिवाजी महाराजांना वंदन करून आज आपण हा व्हिडिओ तुमच्यासह सादर करतोय. तिकीट काढून झाल्यानंतर या गेटने आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही अशी फिल्मची चित्रपटांची पोस्टर्स आपल्याला नजरेत भरतात. पोस्टर्स म्हणा की चित्र आहेत ती काढलेली. या शेजारीच आहे अशी टुमदार घरे जी फिल्ममध्ये किंवा एखाद्या सिरियलसाठी निवडलेली आहेत. अरे ओ सांबा. और ये है कालिया. आणि ही आहे 3 इडियट्समधली 3 जणांची सीट. या कमानीच्या पुढे गेलात तर तुम्हाला अशा बिल्डिंग्स भेटतील. त्या तुम्ही खूप साऱ्या फिल्ममध्ये चित्रपटामध्ये तुम्ही बघितले असणार. ज्या ठिकाणी फिल्मचे जे लोकेशन असतील तसे या ठिकाणी ते रंगरंगोटी तयार करतात. या एनडी स्टुडिओमध्ये बरेचसे चित्रपटांचे शूटिंग झाले, जसे किक, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो, बालगंधर्व आणि पानिपत आणि असे बरेचसे फिल्म्स आलेत. TV सिरियल्स म्हणा तर जोधा अकबर, बिग बॉस आणि कौन बनेगा करोडपती याचे सुद्धा शूटिंग इथे झाले. अनेक सिनेमांचे शूटिंग या एनडी स्टुडिओमध्ये झाले आहे. आता तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला एक एक असे शॉट्स आठवतील की अरे हे आपण बघितले फिल्ममध्ये. आता ही कलरफुल नाही आहे, पण ज्यावेळेस त्यांना जी गरज लागते तसे ह्यांना कलर काम करतात. तुम्ही प्रेम रतन धन पायो बघितलं तर इथलीच हे गाण्यांचं शूटिंग आहे. हे नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे कर्जतला एनडी स्टुडिओला भेट देण्यासाठी. मी बघा मागे शकता दिसतं तुम्हाला ते CST स्टेशन दाखवलं आहे. हा जो आहे CST स्टेशनचा प्रतिकृती स्टॅच्यू. आपण पुढे जाऊया. आता आहे शीशमहल, जोधा अकबरचं सेट आहे तिकडे. या एनडी स्टुडिओमध्ये बहुतेक बरेचसे पिक्चरचे इथे शूटिंग झालेले आहे. जसं हा मागे दिसतोय तो जोधा अकबरचा सेट आहे. एनडी स्टुडिओमध्ये मोठे मोठे पिक्चरचे शूट होते. चला तर बघूया. इथे अशा मूर्त्या बाहेर ठेवलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी लोक यूज करतात फिल्मच्या वेळेस. हे सगळं नकली आहे सगळं, पण असं वाटतं की जसं ओरिजिनलच आहे.
यांचं अजून काम चालू आहे. हे आता मध्ये बंद होतं ना, त्याच्यानंतर थोडंसं डागडुजी चालू आहे यांची. हा आहे आता आपण एंट्री करतो आहे तो, हा जो आहे गेट. आणि आता बघतोय आपण जोधा अकबरच्या सेटवर जाणार. हो हो हो, तुम्हा सर्वांना एक सांगावेसे वाटते की आतमध्ये इथे एकही स्टॉल नाही आहे. तर इथे तुम्हाला काही खायचं असल्यास घरातूनच घेऊन यावे थोडेसे, आणि पाण्याचे बॉटल 2 घेऊन या की जेणेकरून तुम्हाला तहान लागणार नाही. या मंडपाचा वापर हा फक्त जोधा अकबरसाठी नाही, तर इथे पानिपतचे सुद्धा काही ठिकाणी शूटिंग इथे झालं आहे. आता आपण आलो आहे जोधा अकबरच्या सेटवरती. हे तुम्ही बघाल ना, खांब सगळे असे पोकळ आहेत आतमध्ये, असं भरीव नाही आहे, फक्त हा सेट आहे. कोणाला वाटेल काय खरोखरच तिथे बांधकाम केलं आहे, पण बघून तर एकदम मस्त आहे, हुबेहूब वाटतंय. सेट तर भरपूर मोठा आहे, हा महाल आहे. तिथे मगाशी येऊन बघितलं, तिकडे राजा अकबर बसायचे आणि हा त्यांचा महाल. पण एक एक करून तुम्हाला दाखवतो की कसं आहे ते. पण एनडी स्टुडिओ हा खूप मोठा आहे, 52 एकरमध्ये पसरला आहे म्हणतात. किती वेळ लागतात? 2 तास लागतात म्हणतात. करूया. ही इथे आहे तोफ. ही सुद्धा नकलीच आहे, शोपीस आहे. कोणी जर जोधा अकबर बघितलं असेल तर हा सीन तुम्हाला आठवतो की माहिती नाही. हा आहे जोधा अकबरचा सेट पूर्ण. तुम्ही बघितलात तर तोफेमध्ये गोळा आहे. काढूया काय गोळा? तो नको. आपण चालू आता शीश महलमध्ये. सरळ काचेच आहे. एकदम मस्त आहे, एकदम पैसा चांगली कंडिशन आहे. सेट म्हणायचं काय आहे, हे आहे शीश महल. कारण काचा आहेत ना इथे, म्हणून त्या शीश महल सांगितलंय. शीश महलच्या आत जाऊया. महलच्या आतमध्ये जाऊया आता प्रेम रतन धन पायोच्या शूटिंगमध्ये. तर इथे झालेली प्रेम रतन धन पायो फिल्मची शूटिंग शीश महल.
आहेत त्या सगळ्या बसू नका याच्यावरती, तुटायच्या त्या, एवढ्या मजबूत नसतील. खूप दिवस चाललं होतं जायचं एन डी स्टुडिओला भेट द्यायची, तर आज योग आलाच. तर आपण मुंबईवरून कोण येणार असेल तर कर्जत स्टेशनला जायचे. कर्जत स्टेशनवरून इथे येण्यासाठी बसेस आणि तिकडे रिक्षा पण लागलेल्या असतात. रिक्षाचे 30 रुपये आणि बसचे 10 रुपये आहेत इथे येण्यासाठी, कोणी यायचं असेल तर. आता तुम्ही बघा, हा आहे शनिवार वाड्याचा मेन एंट्रन्स. आहे ना हुबेहूब शनिवार वाडा. बघितल्यावर तुम्हाला वाटेल की शनिवार वाड्याच्या इथे चालू आहे पुण्याला. तर आहे आता मेन गेट शनिवार वाड्याचा. चला आतमध्ये जाऊया. त्याचे खिळे जे दिसत आहेत दरवाजा मेन एंट्रन्सचा, मस्त. हे सगळं नकली आहे सगळे. असं वाटेल की लोखंडाचेच आहे हे खिळे वगैरे, पण हे आहेत POPने, आहे ना. हा आहे शनिवार वाडा, तो आपण दिसतोय समोर. तो एकदम खराखुरा वाटायला, एकदम जबरदस्त. खूप छान प्रतिकृती तयार केली आहे. हा आहे शनिवार वाडा, शनिवार वाड्याचा स्टेज. सभागृह आहे त्यांचं आणि या त्यांच्या बसण्याच्या खुर्च्या. भव्य दिव्य एकदम. असं वाटेल की खरोखरच आहे त्यांच्या बसण्याची जागा. एकदम आलिशान आहे. हे बाहेरून तुम्हाला हे असं दिसेल स्टुडिओ, पण आतमध्ये तो महाल बसलेला आहे. हा महाल आतमध्ये, बाहेरून कसा दिसला तरी मस्त एकदम. ही बाई पेटी, संदूक. हे सगळं हे लोक त्या पिक्चरमध्ये ते वापरतात, फिल्ममध्ये. हे जसे काम पण सगळे नकली. या आलिशान दरबारमध्ये मराठी चित्रपट फुलवंतीचे गाणे इथे शूट झाले आहे.
हा आहे शनिवारवाड्याचाच एक भाग जे पानिपतसाठी पिक्चरमध्ये यूज केलेला इथे. नितीन चंद्रकांत देसाई यांनी या फिल्म इंडस्ट्रीला, चित्रपटसृष्टीला असे खूप मोठं काम करून गेलेत, मोठं योगदान दिलं यांनी. नितीन देसाई यांनी वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर शांत झालेला एनडी स्टुडिओ सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये थोडा गाजला होता. फिल्मचं नाव आहे फोते फुलवंती. माझ्या मागे आहे ते पानिपत फिल्मचं इथे शूटिंग झालं होतं. ते तुम्हाला दिसतंय ते जे आहे ते ऐतिहासिक फिल्मचं शूटिंग होतं इथे. हा आहे ते वाडा, हा आहे तो शनिवार वाडा. ते ठेवलेल्या अशा सगळ्याच वस्तू इथे ह्यांनी फिल्मसाठी कुठे ना कुठे वापरल्या असतील. या ज्या तोफा आहेत यासुद्धा अशाच नकली आहेत, पण फिल्ममध्ये ह्याला यूज केलेलं आहे. याला कुठल्या तरी ऐतिहासिक फिल्ममध्ये यांना यूज केलेला आहे. मागे दिसतोय तो शनिवार वाडा. आता शनिवार वाडा बघून झाल्यानंतर आपण आता पुढे जाऊया. पुढे काय दिसतंय ते बघूया. हा आहे शनिवार वाड्याचं एंट्रन्स, मेन गेट. ते मध्ये ते दाखवलं तुम्हाला. आता इथून पुढे बघूया काय दिसतंय. आहे शनिवार वाडा. शनिवार वाड्याच्या पुढे गेल्यावरती जरा बघूया काय दिसतंय. इथे 2 मोठे हत्ती उभे आहेत. खरेखुरे नाही पण नकली. त्याच्या अगोदर आपण इथे जरा घोडे बघूया. इथे जरा घोडे ठेवलेले आहेत. इथे सगळं नकली आहे पण हे घोडे असली आहेत. ते आहेत हत्ती डेकोरेशनसाठी. या भागात आत गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळते ते अशा रील्स. नितीन देसाईंना मिळालेली सन्मान चिन्हे, मानपत्र, ट्रॉफी अशा वेगवेगळ्या वस्तूंचे जणू काही ते प्रदर्शनच लावले होते. तरी माझ्या व्हिडिओला आज पहिल्यांदा कोणी बघत असेल आणि अजून कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर आता आपण इथून जाणार आहे या फिल्म इंडस्ट्रीचा बादशाह अमिताभ बच्चन यांनी जी सिरियल गाजवलेली ती कौन बनेगा करोडपती च्या सेटवरती. फिल्म इंडस्ट्रीचे महानायक याच खुर्चीवर बसून ते केबीसी कौन बनेगा करोडपती या खुर्चीवरती अमिताभ बच्चन आणि ह्या खुर्चीवरती. आणि इथे जे दिसतंय ते प्रेक्षकांसाठी, हे प्रेक्षकांसाठी इथे बसवलेले बनलेत. मस्त वाटतं ना.
ND स्टुडिओ. हा जो सेट इथे तुम्हाला दिसतो आहे तो आहे KBC म्हणजे कौन बनेगा करोडपतीचा पहिला सीझनमधला हा सेट आहे. आहे की नाही जबरदस्त. तर इथे मी माझा हा पहिला व्हिडिओ संपवतो आहे. दाखवायला तर इथे खूप काही आहे. 52 एकरमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे जे काय आहे ते पुढे. पण एवढा मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून हा मी भाग 2 भागामध्ये तयार करणार आहे. आता पहिला भाग मी ते संपवतो. तरी माझ्या पुढे भागाची वाट बघा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.